नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्त तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. मुंबईमध्ये ॲनाकोंडा येऊन गेला. त्या ॲनाकोंडाला मुंबई गिळायचे अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी केंद्रीय मंत्री अमित शहांवर टीका केली आहे. मुंबईत अमित शहांच्या हस्ते भाजपच्या कार्यालयाचं भूमिपूजन झालं. या संदर्भात बोलताना ठाकरेंनी जोरदार टीका केली आहे. तर उद्धव ठाकरे हे घरात बसलेला अजगर असल्याचं म्हणत मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी पलटवार केला. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापण्यास सुरुवात झाल्याची चर्चा आहे. तर मुंबईमध्ये ॲनाकोंडा येऊन गेला. त्या ॲनाकोंडाला मुंबई गिळायचे अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यावर टीका केलेली आहे. ॲनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप, आणि तो आज येऊन गेला इकडे, भूमिपूजन करून गेला. त्यानं मुंबई गिळायची. बरं, गिळणार ती गिळणार, तुला कशी गिळून देतो बघतो. नाही, तुझं पोट फाडून बाहेर आलं तर नावाचं नाही. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या या टीकेला बावनकुळे यांनी एक्सवर पोस्ट करत जोरदार प्रत्युत्तर दिलंय. नेमकं ते काय म्हटलेत पाहूयात. उद्धव ठाकरे हे वैफल्यग्रस्त झाले आहेत. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर दिवसेंदिवस त्यांचं मानसिक संतुलन ढासळत आहे. त्याच मानसिक अवस्थेत आज उद्धव ठाकरेंनी पुन्हा गरळ ओकली. इतरांना ॲनाकोंडा म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी स्वतः आरशात बघावं. ते फक्त पडून राहतात, दुसऱ्यांच्या मेहनतीवर फुटकार काढतात. या अजगरानं स्वतःच्या पक्षालाच गिळून टाकलं. 25 वर्ष मुंबई गिळंकृत केली तो अजगर आज इतरांवर दोष देतोय. अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन टीका केली. तो नीच स्तर आम्ही गाठू शकत नाही, असं ट्विट चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं आहे. मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा निर्धार मेळावा पार पडला आणि या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे. पोलिंग एजंट असे असले पाहिजेत की त्याला ती मतदार यादी फोटोनिशी त्याच्या हातात पाहिजे, जे असते. पण नुसता फोटो बघून नाही तर चेहऱ्यानिशी तो मतदाराला ओळखणाराच माणूस तिकडे पोलिंग एजंट असला पाहिजे. आणि जर का तुम्हाला वाटलं की याच्यामध्ये गडबड आहे, हा बोगस आहे याची खात्री पटली, तर बेलाशेक त्याला थोबडवा, बिंदास फटकवा त्याला. कारण जर का आपण सांगून निवडणूक आयोग दाद देणार नसेल, आयुक्त दाद घेणार नसतील, तर मग लोकशाहीमध्ये आपला अधिकार आहे की बोगस मतदाराला मतदान आम्ही करू देणार नाही. नाही म्हणजे नाही, काय वाटेल ते हो. या दोन व्यापाऱ्यांना जर का असं वाटत असेल की आता 60 वर्ष होऊन गेली, त्यावेळेला जे घडलं ते घडलं, रक्त सांडलं, मराठी माणसांनी बलिदान देऊन मुंबई मिळवली, त्या सांडलेल्या रक्ताची किंमत पैसे मोजून जर हे मुंबई विकत घेऊ पाहत असतील, तर यांना मुंबईमध्येच आडवं करून यांच्या इराद्याचं थडगं सुद्धा आपल्याला इकडेच बांधावं लागेल. हे कसले आत्मनिर्भर पुचाटले काचे. यांचा राग काय येतो. अरे खुले मैदानात या ना, आहे ना, तुम्ही मर्दाची अवलाद असाल तर मैदानात उघड या, आणि नामर्दाची अवलाद असाल तर मत चोरी करून या. ठरवा आता भाजपने काय करायचं ते. मर्दाची अवलाद आहात की नामर्दाची अवलाद आहोत. आम्ही मर्दाचे आहोत, आम्ही मैदानात लढणारी माणसं आहोत. तुम्ही नामर्दाची अवलाद आहात म्हणून तुम्हाला पक्ष फोडावे लागतायत, नेते चोरावे लागतायत, मतं चोरी करावी लागते आहे. भारतीय जनता पक्ष म्हणजे स्वयंघोषित देशप्रेम्यांची ही बोगस टोळी आहे. उघडपणाने मी सांगतो, बोगस टोळी आहे ही. स्वतः देशप्रेमी म्हणून जाहीर करायचं आणि सगळं बोगस देशप्रेम दाखवायचं. आत्मनिर्भर भारत करणारे, आत्मनिर्भर भारत. अजून आत्मनिर्भर भाजप नाही होत. लोक चोरावी लागतात त्यांना, पक्ष फोडावे लागतात, पक्ष चोरावे लागतात, नेते फोडावे लागतात, मतं चोरावी लागतात आणि आत्मनिर्भर
हे कसले आत्मनिर्भर पुचाट लेखाचे? यांचा राग काय येतो? अरे खुले मैदानात या ना, आहे ना, तुम्ही मर्दाची अवलाद असाल तर मैदानात उघड या, आणि नामर्दाची अवलाद असाल तर मत चोरी करून या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते मुंबईत भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाचं भूमिपूजन पार पडलं आणि यावेळी अमित शहांनी बोलताना राजकारणातील घराणेशाहीवरून विरोधकांवर जोरदार टीका केली. शहांच्या या टीकेचा उद्धव ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. जो परिश्रम करता है, पार्टी के सिद्धांतों पर आगे बढ़ता है, जिसके अंदर परफॉर्मेंस करने की ताकत है, वो ही इस पार्टी में बड़ा नेता बन सकता है मित्रों. और हमने ये सिद्ध कर रख दिया कि परिवारवादी पार्टियों की पॉलिटिक्स इस देश में नहीं चलेगी. भूमिपूजन करायला आलायस ना, कर ना, फोड ना नारळ, डोक्यावर फोडण्याचं दगडावर फोड, एकच आहे. पण ते करताना सुद्धा घराण्याशाहीवरती टीका. म्हणजे याचं कार्ट तिकडे क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे अध्यक्ष झाले, ते त्याच्या क्रेडिटने झाले, मेरिटने झाले. आणि घराणेशाही कोणाची? ठाकरेंची. अरे उभा राहून दाखव समोर. आणि मग त्या अब्दालीला मला सांगायचंय, आम्ही आमच्या आई वडिलांचे ऋण मानणारे घराणेशाहीचे म्हणा किंवा घराण्याच्या परंपरेचे पाईक आहोत, वारसदार आहोत. आता संजय राऊत म्हणाले ना तशी तुमची ब्रह्मचार्याची पिलावळ आमची घराणेशाही नाहीये. लोकसभा निवडणूक ते विधानसभा निवडणूक काळात मतदार याद्यांमध्ये बरेच घोळ झाले असल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केलाय. एकट्या वरळी मतदारसंघात 19,333 मतदारांच्या माहिती आणि तपशिलाबद्दल विसंगती असल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केलाय. मतदारांचं आणि वडिलांचं नाव सारखंच, महिला मतदारांच्या पुढे लिंग पुरुष अशी नोंद, मतदाराचं आडनाव मराठी पण त्याच्या वडिलांचं आडनाव गुजराती, असे अनेक घोळ आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना दाखवले. लोकसभेमध्ये ही व्यक्ती नरहरी कुलकर्णी डिलीटेड होती. का डिलीटेड होती? कारण मृत झाली, डेड झालंय असं त्यांनी सांगितलं. हीच व्यक्ती यांनी पुनर्जन्म घेतला सेम नावानी आणि मतदान केलं येऊन विधानसभेमध्ये. बरं, आम्ही ह्यांच्या घरी गेलो, चेक करायला गेलो, साधारणपणे खरोखर आहेत नाही आहेत काय, कारण हे ई दिसलं की डेड आहे. पण ही मतदार यादी बदललेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि इपिक नंबर हा वेगळा झालेला आहे. म्हणजे पुन्हा एकदा ह्यांचं कोणीतरी रजिस्ट्रेशन नव्याने केलेलं आहे. जेव्हा यादी आपण पाहतो, असे आपल्याला वरळी मतदारसंघांमध्ये 502 मतदार सापडलेले आहेत. म्हणजे वडिलांचं नाव पण तेच आहे किंवा रिलेटिव्हचं पण नाव तेच आहे आणि स्वतःचं पण नाव तेच आहे. हे तर ठळकपणे आपल्याला एक यादी वाचनमध्ये जी आता यादी येईल त्याच्यात तुम्हाला दिसेल ही यादी सगळ्यांकडे आहे. हा व्हिडिओ प्ले करतो, बघा व्हिडिओ बघा. लाइट बिल आहे बघा. ठीक आहे, व्हिडिओ पाहिला सगळ्यांनी? किती लोक राहू शकतात त्याच्यात? 2, 4 कोंबून 5, 38 लोक दाखवलेत या घरामध्ये. आणि त्या 38 मधून एक सुद्धा कोणी व्यक्ती तिथे राहत नाही. आम्ही जाऊन व्हिडिओ काढला, जाऊन पाहून आलो. 48 मतदार दाखवले होते. ऍड्रेस पत्ता काय दाखवला असेल? घसीटाराम हलवाई म्हणून एक दुकान दाखवलं, त्याच्यावर 48 मतदार नोंदवलेले आहेत. पहिली गोष्ट म्हणजे दुकानावर तुम्ही कोणाचं रहिवासी म्हणून नोंद करूच शकत नाही, त्याच्यावर रेसिडेन्सी म्हणून तुम्हाला मतदान मिळू शकत नाही. पण गंमत अशी आहे की हे सगळे माहिती काढत असताना आम्ही जेव्हा इथे गेलो, घसीटाराम हलवाईमध्ये थोडी हलवाई घ्यायला गेलो, तेव्हा आत्ताची परिस्थिती अशी आहे. आणि हे दुकान 10 वर्षापूर्वीच कोणीतरी तोडून मोकळं होऊन पुढे गेलेलं आहे. तिथे एक सुद्धा ही व्यक्ती राहत नाही 48 मधून.